हॅलो स्टुडंट्स, मुलांनो कसे आहात आणि स्टडी कसं चालू आहे? करतात की नाही व्यवस्थित? आणि मी जे दिलेलं ट्रिक आहे ते यूज करतात की नाही? नक्की करा स्टुडंट, कारण तुम्हाला त्याचा बेनिफिट खूप होणार आहे पुढे. ओके, आणि असंच बेनिफिट तुम्हाला करून घ्यायचं आहे तर पुढचा व्हिडिओ बघूयात आपण. ओके, चला. मी ह्या व्हिडिओमध्ये आता आपण एक्सरसाइज 11.2 मधले पुढचे एक्झाम्पल म्हणजेच एक्झाम्पल 8, 9, 10 बघणार आहे. ओके, चला. रेडी आहात का तुम्ही? जाऊयात मग एक्झाम्पल 8 कडे. स्टुडंट, 8 एक्झाम्पल आहे. व्हेन 19,687 is divided by a certain number, comma, the remainder is 4. Full stop. What is that number? Question. सो स्टुडंट, या ठिकाणी तुम्हाला 2 नंबर्स दिले, म्हणजे एक दिला तुम्हाला ठिकाणी रिमाइंडर आणि तुम्हाला या ठिकाणी दिला डिवायडर. आणि तुम्हाला या ठिकाणी डिवायडर सर्च करायचे. म्हणजेच काय, असा डिवायडर घ्यायचा आहे की ज्याने तुम्ही ह्या नंबरला डिवाइड केलं तर तुमच्या या ठिकाणी रिमाइंडर 4 आलं पाहिजे. मग तो नंबर कोणता त्या ठिकाणी आपल्याला बघायचं. मग ऑप्शन मध्ये आपल्याला 4 नंबर दिले. मग तुम्ही प्रत्येक नंबर हा डिवायडर म्हणून यूज करणार का? तसं केलं तर ती प्रोसेस खूप लेंथी आहे आणि खूप कॉम्प्लिकेटेड होईल. मग काय करायचं ते बघा. त्या ठिकाणी जो काही नंबर दिलाय तुम्हाला या ठिकाणी 19,687 त्या ठिकाणी ऑब्झर्व करा. त्याच्या लास्टला तुम्ही जर बघितलं या ठिकाणी तो 7, म्हणजे तो आहे इव्हन नंबर. ओके, आणि आपण बघूयात. ज्या ठिकाणी आपण ऑब्झर्व केलं तुमचा जो ऑप्शन फर्स्ट आहे, सेकंड आहे आणि थर्ड आहे हे तुमचे आहेत इव्हन नंबर. फक्त जो तुमचा ऑप्शन 4 आहे ना त्या ठिकाणी ऑड नंबर. तो कसा, त्याच्या जो काही युनिटच्या प्लेसवर आहे ना त्या ठिकाणी 7 लिहिलेला आहे आणि सेम अगदी या ठिकाणी देखील 7 लिहिला, म्हणजे ऑड नंबर लिहिला. मग आपण काय करूयात, 27 ने याला डिवाइड करू. ओके, चला बघा. या ठिकाणी मी असं राईट करून घेते आधी, डिवाइड बाय 27. ओके, आता आपण डिवाइडला स्टार्ट करू. अगदी असं सिम्बॉल आधी करून घेते, म्हणजेच याच्यात आपण राईट करू शकतो. 6, 8, 7. ओके, आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, 27 चा टेबल या ठिकाणी राईट करूया, जेणेकरून आपल्याला हे पटकन सॉल्व्ह होईल. ओके, आता 27 चा टेबल जर लर्न नसेल तर तुम्हाला मी खाली लिंक शेअर केली आहे. ती लिंक थ्रू तुम्ही या ठिकाणी 27 चा टेबल तुम्ही तयार करू शकता. ओके, चला. आता या ठिकाणी माझं लर्न असल्यामुळे या ठिकाणी ती तुम्ही डायरेक्ट लिहा. ओके, चला. या ठिकाणी तुमचा येतोय 216 आणि त्यात तुम्ही पुढे 27 ऍड केले, तुमचे या ठिकाणी येतो 13, 2, 20, 24. ओके, अशा मेथडने तुम्ही या ठिकाणी टेबल राईट करू शकता. ओके, चला. आता या ठिकाणी आपण टेबल बराचसा राईट केलेला आहे. आता याचा यूज करून आपण काय करूयात, या ठिकाणी एक्झाम्पल सॉल्व्ह. आता या ठिकाणी घेऊयात आपण 3 डिजिटचा नंबर 196. 196 आहे का तर नाही, पण त्याच्या नियर बाय त्यापेक्षा थोडा मिनिमम नंबर सर्च केला तो या ठिकाणी दिलाय. येस, 189. त्या ठिकाणी किती नंबर दिलाय, त्या ठिकाणी दिलाय 5, 6, 7. 7 नंबर दिले, म्हणजे 27 7 जातो 189. ओके, आता त्याचं मायनस करू, म्हणजे सबट्रॅक्शन करू. 6 - 9 इज नॉट पॉसिबल. त्या ठिकाणी हा तुमचा झाला 8 आणि या दिला 1, हा झाला तुमचा 16. आता तुमचे 16 मधून 6 मायनस केले तर तुमचे या ठिकाणी येतात 7. ओके, नेक्स्ट 8 - 8 0, 1 - 1 0. ओके, आता पुढचा नंबर या ठिकाणी आपण राईट करूया 8. आता 78 येतो का, 78 येतो का तर नाही. तर 78 या ठिकाणी येत नाही, पण 78 पेक्षा मिनिमम नंबर तुमचा 54 च्या ठिकाणी आपण घेऊया. मग तो किती नंबरला आहे, 2 नंबरला. सॉरी, 54 मायनस 8 - 4 4, 7 - 5 2. नेक्स्ट आता 7 आहे तो या ठिकाणी आपण राईट करूया. आता या ठिकाणी 7 येतो का तुमचा 247 आहे का तर नाही, पण जे नियर बाय नंबर या ठिकाणी दिला आपल्याला 243. तर तो किती नंबरला येतोय, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 नंबरला येतो. 27 9 जा 243. तर या ठिकाणी मी मायनस करते आणि या ठिकाणी मायनस केलं तर तुमचा आन्सर त्या ठिकाणी 4, म्हणजे अजून एक या ठिकाणी नंबर होतो. पण पुढे नंबर असल्यामुळे आता आपलं पुढचं एक्झाम्पल हे जाणार नाही, कारण या ठिकाणी जो रिमाइंडर आहे तो काय तुमच्या डिवायझर पेक्षा स्मॉल आहे आणि पुढे या ठिकाणी नंबर राईट केले नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, म्हणजे या ठिकाणी तुमचं रिमाइंडर येतं 4. बघा, आता आपण एक्झाम्पल कडे जाऊ. आता एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं बघा,
असा डिवायझर आपल्या ठिकाणी घ्यायचा आहे की त्याने डिवाइड केल्यावर तुमचा रिमाइंडर 4 आला पाहिजे. येतो का तुमचा रिमाइंडर या ठिकाणी 4? येस येतोय. मग तो नंबर कोणता असेल? तो नंबर आहे तुमचा 27. कळलं तुम्हाला स्टुडंट? तर या ठिकाणी व्हेरीफाय करायचं म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं. पण तुम्ही विदाउट एक्झाम्पल न सॉल्व्ह करता तुम्ही पटकन या ठिकाणी हे ऑप्शन क्लिक करू शकतात किंवा त्या ठिकाणी तुम्ही सर्कल ड्रॉ करू शकतात. कारण या ठिकाणी मी ट्रिक दिल्यानुसार हे दोघं ऑड नंबर आहेत, कारण दोघांच्या युनिटला ऑड नंबर देत, त्यामुळे तुम्ही हे ऑप्शन पटकन ड्रॉ करू शकता, म्हणजे सर्कल ड्रॉ करू शकता. ओके, चला बघूयात आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट 7 एक्झाम्पल आहे. इफ 99 मल्टिप्लाय box is equal to 40,095, comma which number should be in the box? Question. स्टुडंट असे एक्झाम्पल आपण प्रिव्हियस एक्सरसाइज मध्ये बघितलं होतं. अगदी सेम त्याच मेथडचं एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला सॉल्व्ह करायचं. तर काय करायचं, या ठिकाणी आपल्याला मिसिंग नंबर सर्च करायचा. मग तो कसा सर्च करायचा की जे दिलेले तुम्हाला या ठिकाणी नंबर्स आहेत त्याचा यूज करून या ठिकाणी आपल्याला नंबर शोधायचा. मग तो कसा बघा, या ठिकाणी मल्टिप्लिकेशनच्या आपण येतं डिवायडेशन. या ठिकाणी आपण डिवायडेशन करायचं आहे. तो कसला, या ठिकाणी दिलेला आन्सर आणि द फर्स्ट नंबर आहे त्याच. ओके, तो कसा करायचा बघा. त्या ठिकाणी जो काही 40,095 हा मी या ठिकाणी घेतला डिवायडर आणि 99 या ठिकाणी घेतला डिवाइड. वाय असं का? बिकॉज द आन्सर इज ग्रेटर दॅन द फर्स्ट नंबर. कारण जे काही आन्सर मधला नंबर आहे तो ग्रेटर दॅन ऍज कम्पेअर टू दिस नंबर. ओके, सो या ठिकाणी मी लिहिलंय. आता आपण हे व्यवस्थित याच्यात लिहून घेऊया. सिम्बॉल 95. ओके, आता ठिकाणी आपल्याला 99 चा टेबल लागेल. मग तो कसा करायचा, मग तो पाठ करते का स्टुडंट? तर नाही, तो अगदी इझी मेथडने तुम्ही राईट करू शकता. कसा ते बघ. या ठिकाणी 99 मध्ये 99 ऍड केले तर तुमच्या ठिकाणी इथे 190. हे तुम्ही ऍडिशन करू शकतात, पण त्याच्यापेक्षा सोपा मेथड मी तुम्हाला सांगते की काय करायचं, याच्यातून 1 मायनस करायची म्हणजे कमी करायची. 98, 97, 96, 95, 94, 93, 98 असं पुढे. आणि इकडे 1 पुढे 2 घ्यायचं, 1 इन्क्रीज करायचं. 3, 4, 5, 6. ओके, झालं तुमच्या ठिकाणी 99 चा टेबल. आणि तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर नक्की करून बघा. 99 ऍड करत जा, अगदी सेम तुम्हाला असंच टेबल भेटेल. झाला की नाही आपला टेबल तयार? चला, त्या ठिकाणी आपल्याला 99 चा टेबल तयार झालाय. आता आपण करूया डिवायडेशन. आता 99 च्या टेबल मध्ये 400 आहे का? तर नाही. मग त्याच्या शॉर्ट नंबर आहे का, कमी नंबर आहे का? त्याच्या नियर बाय नंबर आहे तो तुमचा 396 आणि तो किती नंबरला आहे? तर तो आहे तुमचा 4 नंबरला. 99 4 जा 395 हा तुम्ही या ठिकाणी राईट केला. आता आपण करूया सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शन करताना या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पण करू शकता. ते कसं बघा, 400 म्हणून तुमचे 395 केले, त्या ठिकाणी तुमचे त्या ठिकाणी स्टुडंट 9 एक्झाम्पल आहे. ऑन डिवाइडिंग अ नंबर बाय 25, कॉमा we get question 13 and remainder 22 full stop. What will be the number? Question. त्या ठिकाणी तुम्हाला काय दिलं आहे, काय नाही दिलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्या ठिकाणी तुम्हाला रिमाइंडर दिला आहे, क्वेश्चन दिला आहे आणि डिवायझर दिलं आहे. मिसिंग काय तो डिवायडर. ते तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे. मग कसं करणार, तर आपण जे काही प्रिव्हियस लेक्चर मध्ये एक्सरसाइज जो घेतला त्यात जो काही फॉर्म्युला यूज केला अगदी सेम तोच फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला यूज करायचा. ओके, चला तो फॉर्म्युला या ठिकाणी मी आधी राईट करते. डिवायडंट इज इक्वल टू डिवायझर इनटू तुमचा येतो क्वेश्चन प्लस रिमाइंडर. या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने हे लक्षात ठेवू शकता किंवा शॉर्ट मध्ये तुम्ही DIV म्हणजे डिवायडंट, डिवायझर, Q प्लस R असं देखील लक्षात ठेवू शकता. ओके, चला आता ज्या ज्या व्हॅल्यू आपल्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण पुटअप करू. डिवायझर आपल्याला दिला आहे 25, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 13 प्लस आणि रिमाइंडर आहे तुमच्या या ठिकाणी 22. ओके, चला या ठिकाणी आधी आपण काय करूया, DMAS
डिव्हायडेशन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन, सबट्रॅक्शन याचा यूज करून या ठिकाणी आपण आधी मल्टिप्लिकेशन करूया. ओके, चल आता मल्टिप्लिकेशन आपल्याला काय करायचं आहे, 25 मल्टिप्लाय 13 करायचं. आता या ठिकाणी मी हे व्हर्टिकलीच करते. तुम्हाला इन केस व्हर्टिकली नसेल तर मग तुम्ही हे हॉरिझॉन्टली रिअरेंज करून देखील करू शकता. चल 25 3 चा काय येतो, 25 3 चा येतो 75 की ज्या ठिकाणी येते मी 5. 25 1 25 1 25 आणि 25 मध्ये तुमचे 7 ऍड केले तर तुमच्या ठिकाणी येतात 32 ज्या ठिकाणी राईट करू. ओके, चला या ठिकाणी आता आपण 22 ऍड करू. आता 22 ऍड केले तर या ठिकाणी मी व्हर्टिकली करते कारण की या ठिकाणी युनिट 10 ही मला व्यवस्थित आले. तुम्हाला नसेल समजत तर तुम्ही हॉरिझॉन्टली करून देखील करू शकता. ओके, 5 + 2 जो आहे 7, 2 + 2 4 आणि या ठिकाणी 3 तयार झाले. म्हणजे तुमचा जो डिव्हायडंट आहे, डिव्हायडंट तुमचा डिव्हायडंट या ठिकाणी येतो 347. इन केस तुम्हाला या ठिकाणी यात काही रॉंग वर्ड असेल तर तुम्ही हा व्हेरीफाय करू शकता. मग व्हेरीफाय कसा करणार, तर काय करायचं, ह्या डिव्हायडंटला जर डिव्हायजर दिला आहे 25 याने जर डिव्हाइड केलं तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन भेटेल 13 आणि रिमाइंडर भेटेल तुमचा 22. ओके, चल बघूयात आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल. स्टुडंट 10 एक्झाम्पल आहे. मंगला काकू परचेस 6016 samplings of lemon, full stop. She planted 47 samplings in each row, full stop. How many rows will be formed by those samplings? Question mark. त्या ठिकाणी अगदी इझी क्वेश्चन तुम्हाला दिला आहे. तो क्वेश्चन या ठिकाणी आधी समजून घे. तर मंगला काकू आहेत की त्यांनी काय केले, लेमनचे सॅम्पल्स सांगितले किती 6016. तर त्यांनी काय केले, ते प्लांटेड केले. त्यांनी काय केले 47 सॅम्पलिंग काय केले, प्लांटेड केले एका रो मध्ये. ओके, तसे किती रो झाले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं. म्हणजेच काय, एका रो मध्ये 47 तर असे किती रोज केले आहेत की ज्यामध्ये त्यांनी हे जे टोटल सॅम्पल्स आहेत त्या ठिकाणी त्यांनी प्लांटेड केले. मग ते कसं सर्च करायचं, तर पहिली मेथड तुम्हाला मी सांगते ती अशी की तुम्ही 47 ने काय करू शकता, 616 ला डिवाइड करू शकता. ते एक मेथड आहे. पण त्या मेथड मध्ये काही आपला 47 चा टेबल हा लर्न नाहीये, ती आपली लेंदी मेथड आहे. दुसरी मेथड बघूया, ती म्हणजे या ठिकाणी ऑप्शन कडे जाईल. बघा या ठिकाणी आता केअरफुली बघा. या ठिकाणी तुम्ही जर केअरफुली बघितलं, हा या ठिकाणी मी 47 लिहिते. 47 जो 47 घेतला त्या 47 चं तुम्ही ऍडिशन केलं, इक्विज म्हणजेच काय आहे 7 + 4 + 7 की जो या ठिकाणी तो 11. ओके, आणि अजून या ठिकाणी 4 × 7 केलं तर काय तुमचा 20. ओके, आता ऑप्शन बघूया त्या ठिकाणी. आता या ठिकाणी ऑप्शन बघितलं तर तुमच्या या ठिकाणी दोन ऑप्शन असे आहेत की ज्यांच्या शेवटी 28 दिले. लुक. ओके, चल आता या ठिकाणी जे ऑप्शन सेकंड आणि थर्ड आहे त्यापैकी काय करूया, कॅन्सल करूया. आता फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन, फोर्थ ऑप्शन आपण विचार करू. आता पुढे आता काय करायचं आहे, ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं तर 28 येतो आणि ऍडिशन केलं तर 11 येतो. ओके नाही, चला या ठिकाणी आपण याची ऍडिशन करूया हे सगळ्यांची. 1 + 2 + 8 = तो काय येतो, हो त्या ठिकाणी आपण खाली लिहून घेऊया ती 128. 1 + 2 + 8 = 11. आले का तुमचे 11 सेम. तसंच तुम्ही याचं केलं तर येतात ते 11 नाही, ते याचं तुमचे येतात 12 म्हणजे ऑप्शन देखील कॅन्सल झालं. आता कुठला ऑप्शन हेच 128. म्हणजेच त्यांनी या ठिकाणी तुमचं आन्सर आलंय 128. म्हणजे किती रोज घेतले त्यांनी 128 रोज आहेत की त्या प्रत्येक रोज मध्ये त्यांनी 47 रोपं आहेत त्या ठिकाणी प्लांटेड केली. अजून आपल्याला व्हेरीफाय करायचं तर काय करूयात, ह्या दोघांचं आपण मल्टिप्लिकेशन करूयात. मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही या ठिकाणी हाच नंबर या ठिकाणी भेटेल. ओके, चला. सो स्टुडंट तुम्ही अशाच मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतात. अशाच तुम्ही ट्रिक वाईज एक्झाम्पल सॉल्व्ह केले तर ते पटकन होतील आणि चटकन तुमचे जे क्वेश्चन पेपर आहे तो कम्प्लीट होईल. हो की नाही, चला मग असेच एक्झाम्पल ट्रिक वाईज सॉल्व्ह करण्यासाठी परत भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत स्टे मोटिवेटेड अँड थँक्यू.